मध्ये उभा लक्ष्मी पाहिजे, लक्ष्मी प्राप्त होते, धन संपदा पाहिजे, त्या ठिकाणी पाहिजे, काही सत्ता पाहिजे, तर सत्ता प्रदान करण्याचं काम एक मुखी रुद्राक्ष प्राप्त करतो. पण कसा? तो गुरुकडून प्राप्त झाला पाहिजे. जरी तुम्ही कोणी विकत आणला तर बाबांच्या हातामध्ये द्यायचा, बाबांना विनंती करायची की बाबा हा रुद्राक्ष मला तुम्ही काय करा, प्रदान करा. कारण आपल्या सगळ्यांची श्रीगुरु असे असणारे शिवाजी बाबा, संभाजी बाबा, त्यांच्याकडे तो असणारा रुद्राक्ष द्यायचा. रुद्राक्ष कोणताही असू द्या महाराज, जशी आपण माळ बाबाकडून परिधान केलेली आहे ना, ती माळ सिद्ध आहे, ती माळ अशी असणारी आपल्याला तारणारी आहे. तशी आपल्याला लक्ष्मी पाहिजे ना, विद्या पाहिजे ना, त्या ठिकाणी आर्थिक संपदेपासून सुटका पाहिजे ना, तर तो रुद्राक्ष बाबांकडे न्यावा. बाबांना सांगावं की बाबा हा रुद्राक्ष मला काय करा, परिधान करा, द्या मला. बाबांच्या हातातून तो रुद्राक्ष आला म्हणजे गुरूंच्या हातातून तो रुद्राक्ष आला की आपल्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. कारण रुद्राक्ष जे आहे ना, तो कल्याण करणारा आहे. तो मानवाचं, जीवाचं, राक्षसाचं, गणाचं, गणपतीचं, सगळ्यांचं कल्याण करणारा म्हणजे रुद्राक्ष. मग दोन मुखी कोणा करता, तर ते वानप्रस्थाश्रमा करता. तीन मुखी जो आहे तो असं असणारा त्या असणाऱ्या भवलोकातील लोकांसाठी आहे. चार मुखी आपल्यासाठी आहे, पाच मुखी आपल्यासाठी आहे. सप्तमुखी जर रुद्राक्ष आपल्याला प्राप्त जर झाला तर आपल्या मुलाला विद्या प्रदान करणारा तो काय आहे, त्या ठिकाणी सप्तमुखी रुद्राक्ष आहे. सातमुखी रुद्राक्ष जर एखाद्या मुलाच्या गळ्यामध्ये जर परिधान केला ना, तर परिधान केल्याच्या नंतर तो सातमुखी रुद्राक्ष म्हटले महाराज आपल्याला त्या ठिकाणी विद्या प्रदान करतो म्हटले महाराज. विद्या प्रदान करणारा सप्तमुखी आहे. दशमुखी, दहामुखी जो आहे तो साधू संतांनी माला करून त्या ठिकाणी परिधान करावा. जो संन्यासी लोक आहे, जे महात्मे आहेत, त्या सर्व महात्म्यांनी दहामुखी, अकरामुखी रुद्राक्ष ची माला करावी आणि माला करून तो असणाऱ्या गळ्यामध्ये धारण करावी. रुद्राक्षाने जर आपल्याला त्या ठिकाणी भगवान पूजा करता निघायचंय ना, तर तो रुद्राक्ष आपल्या त्या तांब्यामध्ये टाकलेला असावा. भगवान शंकराच्या पूजा करता जायचंय तर जात असताना तो आपल्या तांब्यामध्ये एक रुद्राक्ष त्या ठिकाणी टाकावा आणि टाकून तो असणारं पाणी भगवान शंकराच्या पिंडीवरती त्या ठिकाणी अर्पण करावं. कसं अर्पण करावं? कधीही पाणी अर्पण करत असताना जलधारीपासून सुरुवात करायची. गणपती बाप्पाला, कार्तिकेय महाराजांना, मग पार्वती मातेला, मग आत्मलिंग असणाऱ्या शिवपिंडीवरती पाणी अर्पण करावं. ही अशी असणारी पाणी अर्पण करण्याची काय आहे, पद्धत आहे. इकडं रुद्राक्षाचं महात्म्य सांगतात न सांगतात, इकडं असं असणारं भगवान त्या असणाऱ्या सुतजी महाराजांना श्री शौनकादी ऋषी प्रश्न करू लागले. म्हटले महाराज जर अशी आम्ही भक्ती जर केली तर तो भगवान परमात्मा आम्हाला प्रसन्न होईल, आम्हाला या दुःखातून मुक्त करेल. सांगायला म्हटले आम्ही सर्व जीव या जीवामध्ये तप्त झालेला, आमच्यावरती नक्की कृपा करतील का? त्याच्याकरता श्री सुतजी महाराज पुराणातल्या शिवपुराणामध्ये कथा सांगतात. म्हटले एवढी जर भक्ती जर केली, एवढी जर आराधना जर केली, अशी जर भक्ती जर केली, त्याची जर उपासना केली, तर तुम्हाला रंकाचा तो असा असणारा काय बनवतो, राघव त्या ठिकाणी बनवतो. म्हणजे तुमच्याकडे काही जरी नसलं ना तरी सुद्धा तुम्हाला तो असणारा हवं ते प्राप्त करून देतोय. म्हटले महाराज सांगा ना आम्हाला एकदा त्या भगवान परमात्म्याची कथा सांगा. म्हटले महाराज सुजी कथा सांगू लागले. त्या आधी सुजी म्हणतात तुम्ही जरा आळसले. म्हटले